तुळजापूरमधून लेट नाईट निघालो आम्ही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट अक्कलकोटमध्ये जाऊन स्टे केला, कारण तिथे अन्नछत्रमध्येच आम्हाला जेवायचं होतं. तिथे जेवलो आणि अक्कलकोटमध्ये खूप चांगल्या हॉटेलमध्ये मस्त स्टे केला, जिथे साऊथ इंडियन फूड खूप छान होतं. सकाळी नाश्त्याला आम्ही मस्त असं साऊथ इंडियन नाश्ता केला, जेणेकरून सगळ्यांचं पोट भरेल. आणि खूप रेअरली चांगलं जेवण मिळतं प्रवासात, म्हणून सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतलं. आणि मग पुढचं आमचं टार्गेट होतं, आम्हाला गाणगापूरमध्ये 12ची आरती करायची होती, म्हणून मग आम्ही थेट गाणगापूरला पोहोचलो. नंतर येऊन आम्ही पुन्हा अक्कलकोटमध्येच थांबणार होतो, म्हणून अक्कलकोटमधलं दर्शन नंतर घ्यायचं ठरवलं. गाणगापूर थोडं लांब पडतं, म्हणून म्हटलं आधी ते कवर करूया. आणि गाणगापूरमध्ये आम्हाला थोडा जास्त टाईम लागणार होता. आम्हाला त्रिवेणी संगमावरती पण जायचं होतं आणि मठामध्ये, मंदिरामध्ये, म्हणून मग आधी तिकडे गेलो. संगमावरती गेल्यानंतर सगळा थकवा निघून गेला. जो काही एवढा प्रवास करतोय आपण, ते सगळ्यातून आपण बाहेर पडून खूप छान फ्रेश वाटतं. तिथे संगमावरती गेल्यानंतर छान फ्रेश झालो आणि मग मठात गेलो. मठामध्ये गेल्यानंतर तिथे सगळ्यांचं वाचन चालू होतं आणि हा सीन बघितल्यानंतर देऊळ बंद मूवीची आठवण होईल तुम्हाला. ही होती मठामधली 12ची आरती. त्याच्यानंतर कॅमेरे बंद केले, आतमध्ये जाऊन छान शांतपणे दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन द्रोणामधला जो महत्त्वाचा प्रसाद असतो तो घेतला. बराच वेळ आम्ही मंदिराच्या परिसरात बसलो होतो, छान टाईम स्पेंड केला. निघताना छान छान फोटो काढले. बाहेर आल्यानंतर छान सरबत पिलो आणि पुढच्या प्रवासाला लागलो. चला, सबस्क्राईब करून घ्या.